मग ते जगिक अडथळणं असो, हल्ले असो, आध्यात्मिक हल्ले सुद्धा होतात. आपण सगळेजण त्याचा पुरेपूर अनुभव घेतो. एवढाच फरक आहे की बरेचदा आपण ऑनलाईन माध्यमाद्वारे भेटत असल्यामुळे एकमेकांना ते आध्यात्मिक हल्ले आपण शेअर करत नाही, परंतु आध्यात्मिक हल्ले सुद्धा होतात. आणि देवाच्या वचनात आपण जसं वाढत जातो तसं प्रभूने सांगितलेलं आहे की जगात तुम्हाला क्लेश होतील, नाही का? प्रभूने स्पष्ट सांगितलं ख्रिस्ताने की जगात तुम्हाला क्लेश होतील. गेतशेमाने बागेमध्ये प्रभूने शिष्यांना सांगितलं होतं, परंतु धीर धरा, कारण प्रभूने जगाला जिंकलेलं आहे. हालेलुया. आणि आज प्रीती सिस्टर यांनी तेच गाणं गायलं, नाही का? राजा येशू आला. कुणाला? सैतानाला तो हरवायला आलेला आहे. सैतान हरलेलं आहे. आणि जर आपण त्या राजा येशूच्या मागे चालणारे सेनानी आहोत, तर काही वेळा एखाद दुसऱ्या युद्धामध्ये आपली पिछेहाट होईल. आपलं शस्त्र सामग्री कदाचित त्याला गंज चढला असल्यामुळे थोडस आपल्याला मागे हटावं लागेल. पण लक्षात घ्या, रात्र जरी आसवांनी उशी भिजली तरी पहाट, स्तोत्रकर्ता काय म्हणतो? पहाटे देवा तू माझ्यासाठी नवा विजय दिलेला आहेस. परमेश्वराच्या ठाई मी आनंद करेन. म्हणून मी सगळ्यांना पुन्हा एकदा प्रार्थनापूर्वक नम्रपणे विनंती करतो, आपल्या प्रार्थना विनंत्या ग्रुपवर पाठवा. फक्त 10 ते 11 नाही, 24 तास आपण सगळ्यांनी एकमेकांसाठी प्रार्थना करणं गरजेचं. मी प्रीती सिस्टर आणि त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानतो. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. हॉस्पिटलमध्ये असून सुद्धा परमेश्वराची प्रार्थना न चुकता त्या जॉईन करत आहेत. आज उपकार स्तुतीचं गीत प्रार्थना त्यांनी केलेली आहे. श्रुतिकाने सुद्धा संचालना बरोबरीनेच आज सुरुवातीची प्रार्थनेमध्ये सुद्धा सहाय्य केलं. ही प्रियांनो ख्रिस्तामधलीच कृपा आहे. कुठल्या मनुष्याच्या इच्छेद्वारे, योजनेद्वारे हे होऊ शकत. मी असो, सुजाता दिदी असो, सतीश असो, आम्ही सुद्धा जे बोलतो हे मनुष्याच्या इच्छेने नाहीये प्रिय. कारण मनुष्याची इच्छे नसतं तर ते कधीच थांबलं असतं. कारण मनुष्याची शक्ती, मनुष्याची इच्छा, मनुष्याची योजना ह्याला एक पूर्णविराम असतो. पण जिकडे परमेश्वराचा आत्मा आहे तो त्याच्या ठरलेल्या वेळेपर्यंत ते कार्य पूर्णत्वासच नेणारा तो आत्मा आहे, नाही का? बलाने नाही, पराक्रमाने नाही, तर कार्यसिद्धी पूर्णता परमेश्वराच्या आत्मा. आपण या विश्वासाने बसूया. आपल्या बंधूंनी काल एक प्रार्थनेमध्ये विनंती दिली, शेळके बंधूंनी, त्यांना सुद्धा आपण मी विनंती पाठवली होती की तुम्ही प्रार्थनेत बसा. काही कारणामुळे ते जॉईन झाले नाहीत. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया, एकमेकांसाठी प्रार्थना विनंती करूया, एकमेकांना प्रार्थनेत उचलून धरूया. दिवस कठीण आहेत, वैराचे आहेत, पण आपण कुठलाही बंधू किंवा बहीण प्रार्थनेपासून दूर जाऊन, प्रार्थना म्हणजे प्रियानो ही 10 ते 11ची प्रार्थना, जे पूर्ण ख्रिस्ती जीवन आहे, ख्रिस्तावरील विश्वास आहे, त्याच्यापासून ढळू नये म्हणून आपण विशेष प्रार्थना. आपण गेले काही दिवस जो उपक्रम राबवलेला आहे त्याप्रमाणे जो वचन आपल्याला आधी मिळत आहे त्या वचनावरती जे गीत गातात किंवा उपवासस्तुती प्रार्थना करतात त्यांनाच पुढल्या दिवशी सारांश सांगण्याची संधी मिळते. आज आपल्यामध्ये आपली बहीण सीमा आहे, तर मी सीमाला विनंती करतो, काल आपण जे वचन शिकलो त्यावरती सीमा सारांश सांगतो. सीमा. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला गौरव असो. काल आपण हे शिकलो की सुवार्ता सांगण्याच्या आधी जी आपली तयारी असली पाहिजे, त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण जे बोलावं, आपल्या मुखात शब्द घालणारा पवित्र आत्मा आहे, त्यासाठी आपण पूर्णपणे पवित्र आत्मा किंवा देवाच्या हाती समर्पित झालं पाहिजे आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने बोललं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये ती नम्रता असली पाहिजे, आपल्यामध्ये प्रीती असली पाहिजे. कारण पौलाला मारहाण केल्यानंतर देखील पौलाला त्या लोकांचा कळवळा होता, त्या लोकांना त्याला सुवार्ता सांगायची होती. ती ह्यासाठी होती कारण त्याच्यामध्ये त्या लोकांविषयी प्रीती होती. तर ह्या काही महत्त्वाच्या असं वचन म्हणजे पौलाला पवित्र आत्म्याने खूप सुंदर असं वचन सुचवले की वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान माझ्या बाळगणं माझ्याकडून होऊ नये. आणि कुठेतरी पौलाचं इथे ते दिसून येतं की पौलाने पूर्णपणे इथे स्वतःला रिक्त केलं ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यामध्ये. आमेन. आमेन. थँक्यू सीमा. हालेलुया. ख्रिस्त नावाला गौरव. प्रियांनो, या उपक्रमामागे हाच उद्देश आहे की ते वचन पुन्हा एकदा तुमच्या माझ्यामध्ये मुळावं
आणि विशेष करून एखादी गोष्ट, एखादा प्रश्न किंवा एखादी शंका अनुत्तरित राहील असेल, तुम्हाला अजून पण कळालं नसेल, तर त्या वचनावरती आपण पुन्हा एकदा मनन करताय. तर माझा पूर्ण विश्वास आहे ख्रिस्तामध्ये की काल आपण ज्या वचनावरती मनन केलं त्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या आहेत. जर कुणाचे प्रश्न असतील तर मला थांबून विचारू शकता. हालेलुया. आपण एक नवा अध्याय सुरू केलेला आहे नाही का प्रिय? प्रेषितांची कृत्ये अध्याय 22 सुरू केला आणि या अध्यायाचं एक वैशिष्ट्य असं आहे, जसं प्रेषितांची कृत्ये अध्याय 7 स्तेफनाच्या भाषणापासून सुरू झाला, त्याचप्रमाणे प्रेषितांची कृत्ये अध्याय 22 पौलाच्या भाषणापासून सुरू होते. दोन्हीमध्ये तुलना करू शकतो प्रियानो, कारण बऱ्याच गोष्टी समान आहेत. आपण अभ्यास केला की पौल जो ऐकणाऱ्यांच्या गर्दीमध्ये ख्रिस्त विरोधक म्हणून उभा होता, जेव्हा स्तेफन बोलत होता त्याने ते ऐकलं होतं, जरी ते त्याच्या अंतःकरणात रुजलं नव्हतं तरी त्याच्या कानापर्यंत पोहोचलं होतं. म्हणून जसं स्तेफनाने भाषण सुरू करताना म्हटलं, बंधुजनो आणि वडील वर्गांनो माझं ऐका, त्याचप्रमाणे प्रेषितांची कृत्ये अध्याय 22 मध्ये पौल सुद्धा म्हणतो, इब्री भाषेत म्हणतो नाही का, नम्रते, बंधुजनो आणि वडील वर्गांनो आता मी काय बोलतो ते तुम्ही ऐका. हालेलुया. आणि स्तेफनाने ज्याप्रमाणे साक्ष दिली, काही विशेष मुद्दे आहेत, आपण अभ्यास केलेला आहे 7व्या अध्यायामध्ये, की स्तेफनाने साक्ष देताना अब्रामापासून, म्हणजे कारण ते आपल्याला अब्रामाला जे कुलधिपती मानत होते नाही का, यहुद्यांनी ख्रिस्ताबरोबर वादविवाद करताना पण हेच म्हटले की देवाचा निवडलेला पुरुष जो अब्राम, त्या अब्रामाची आम्ही संतान आहोत आणि म्हणून आम्ही देवाचे वारस, कारण देवाने अब्रामाबरोबर करार केला. हालेलुया. आपण अभ्यास केलेला आहे. पण स्तेफनाने सांगितलं की परमेश्वराने तो करार अब्रामाबरोबर आणि अब्रामाच्या संततीबरोबर केला होता, म्हणून ती संतती जरी त्या करारामध्ये सामील झाली होती तरी केवळ त्या कराराद्वारे त्यांचं तारण शक्य नव्हतं. आपण समजणं गरजेचं आहे. स्तेफनाने वचनातून सांगितलं की अब्रामाची जी संतती आहे, इसाक, याकोबानंतर योसेफ, नंतर ते गुलामगिरीमध्ये गेले आणि देवाचा माणूस मोशे याद्वारे त्यांना गुलामगिरीतून बाहेर काढलं, मिस्राच्या गुलामगिरीतून बाहेर काढलं नाही का. मी एक उजळणी म्हणून या गोष्टी सांगत आहे प्रियानो, आपल्याला कळावं. स्तेफनाने आपल्या भाषणामध्ये त्यांना सांगितलं की जरी परमेश्वराने आपल्या भुजप्रतापाने मोशेद्वारे त्यांना मिस्रातून बाहेर काढलं, त्यांच्यासाठी तांबडा समुद्र दुभंगला, त्या समुद्रातील पाण्याद्वारे, त्या तांबड्या समुद्राद्वारे त्या सर्वांचा मोशाद्वारे बाप्तिस्मा झाला, आपण अभ्यास केलेला आहे, तरी सुद्धा त्यांच्यातील सर्व देवावर विश्वास ठेवणारे नव्हते, किंबहुना पुष्कळ कुरकुर करणारे, देवाविरोधात बोलणारे होते, ज्यांचा देवावर विश्वासच नव्हता. आणि म्हणून वचनामध्ये आपण पाहिलेलं आहे की भरपूर अद्भुते चिन्हे पाहून सुद्धा त्यांनी देवाने नाकारल्यामुळे 40 वर्ष त्या राणामध्ये त्या पिढीचा, जी मिस्रामधून निघाली होती, तिचा नाश झाला. त्या पिढीमधील केवळ यहोशुवा आणि कालेब यांनाच वचनदत्त भूमीमध्ये जातात. मिस्रामध्ये त्या लोकांना मूर्तीपूजेची सवय लागलेली, मुलखाचा मंडप, रेफांचा दैवत, अशा सगळ्या मूर्तीपूजा ते करत होते. म्हणून वचनामध्ये लिहिले परमेश्वराने त्यांना देवाचा मंडप मोशाद्वारे आज्ञा दिली नाही का, की देवाचा मंडप कसा असावा, आपण अभ्यास केलेला आहे. कराराचा कोश, दयासन, त्या कोशासमोर असणारी पवित्र वेदी, धूप वेदी, होम वेदी, समर्पित भाकरीचा मेज आणि त्याच्या सभोवतालचा जो मंडप, परमपवित्र स्थान, पवित्र स्थान, ते सांभाळण्यासाठी, ती अर्पणे करण्यासाठी जाणारे याजक ते कसे असावे, कोण असावे, सर्व काही परमेश्वराने दिलं, जेणेकरून जे इस्रायली ज्यांना काहीतरी कृत्य करून परमेश्वराची आराधना करण्याची सवय लागली होती, जे ते खऱ्या अर्थाने देवाच्या विरोधात करत होते नाही का, मूर्तीपूजा करत होते, म्हणून देवाने जणू काही स्वर्गातील नमुना असा मंडप प्रियांनो मोशेद्वारे इस्रायली लोकांना असून सुद्धा राणामध्ये 40 वर्ष स्तेफन सांगतो की त्यांनी देवाची परीक्षा पाहिली, कुरकुर केले, देवाने स्वर्गातून उतरलेला मान्ना दिला. मान्नाची एक फार मोठं रहस्य आहे प्रियानो, या आधी सुद्धा मी सांगितलं, आज पुन्हा सांगतो. मान्ना जो स्वर्गातून मिळाला होता ना, मला कोणीतरी सांगेल का 40 वर्ष या लोकांनी कसं काय खाल्लं? आपल्याला समजा एका दिवशी भारतीय गोष्टीमध्ये सांगतो, एका दिवशी समजा कोणी आपल्याला बिर्याणी खायला दिली, 1 दिवस आवडेल, 2 दिवस आवडेल, 3 दिवस आवडेल, 4थ्या दिवशी आपण काय म्हणू, बिर्याणी नको, भाकरी भाजी द्या. हालेलुया. माझा सगळ्यांना प्रश्न आहे, 40 वर्ष यांनी मान्ना कसा खाल्ला? काही जणांनी कुरकुर करत खाल्ला, काही जणांनी कुरकुर न करता खाल्ला, कोण सांगणार? फार महत्वाचा प्रश्न. तुमच्या मंडळीमध्ये कधी संदेशामध्ये संदर्भ आला असेल, कोण सांगणार? प्रॅक्टिकल आन्सर आहे त्याचा, अगदी सोपं उत्तर आहे.
40 वर्ष इस्रायल लोकांनी रानामध्ये मान्ना कसा काय खाल्ला? कारण हे तर ह्याच्यातली बहुतांश लोक कुरकुर करणारे होते. कारण तो देवाकडून होता. देवाकडून तुम्हाला आणि मला, मी एक जगी उदाहरण सांगतोय. आज जर देवाने मला समजा बिर्याणी दिली, चिकन बिर्याणी दिली, उद्या पण दिली, परवा पण दिली, 7 दिवस दिली, 8व्या दिवशी मी देवाला काय म्हणेल? देवा दुसरी काहीतरी डिश दे, कंटाळलो चिकन बिर्याणी. नाही का? मानवी स्वभाव आहे. देवाकडून आहे म्हणून नाही खाल्ली ते. काय कारण होतं? कोण सांगणार? तिथं दुसरं जेवण नव्हतं म्हणून त्याला दुसरं जेवण नव्हतं. वचन वाचून तुम्हाला कळेल, एका ठिकाणी ते बोलले होते की आम्हाला मांसाहार पाहिजे, आणि देवाने त्यांच्या अंतकरणाच्या कठीणपणामुळे आणि त्या मांसाहारापाठी ते मोशेचा वध करायला चालले होते. मोशेला दगडमार करायचे होते, कारण त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला मिस्रामध्ये भरपूर चांगलं मांस भक्षण करायला मिळतं. दास होते तिकडे, गुलाम होते, आणि म्हणतात की आम्हाला मिस्रामध्ये भरपूर चांगलं मांस भक्षण करायला मिळतं, आणि म्हणून परमेश्वराने मोशे खातर त्यांच्यामध्ये लावे पक्षी पाठवले. हालेलुया. त्यांना मांस भक्षण करायला मिळतं. तर मग हे तर नाहीच आहे प्रियनू की देवाकडून आलं म्हणून त्यांनी साळसूदपणे खाल्लं, पोट भरलं आणि शांत झाले. कुरकुर करणारी संतती होती, पिढी होती. मान्ना कसं काय 40 वर्ष रानात खाल्लं? कधी प्रश्न पडलाय कुणाला? बिना कष्ट करता मिळत होतं म्हणून खाल्लं. न कष्ट करता सुद्धा साधा प्रश्न आहे. 7 दिवस जर एकच डिश मिळाली, चला 15 दिवस मिळाली, चला 30 दिवस, मी म्हणेन 2 महिने तुम्हाला सतत दही भात खायला दिला. नाही का? दही भात 2 महिने किती जण खाऊ शकतील? मी तर नाही खाऊ शकणार. मी तर 3 दिवसामध्येच म्हणेल की पाणी पितो, दही भात नको. हा दही भात आता नको. मान्ना कसा काय खाल्ला 40 वर्ष? फार सोपं उत्तर आहे. कोण सांगणार? विचार करा, थोडासा मेंदूला ताण द्या. आपल्या जगिक दृष्टीच उत्तर आहे. आपल्याला सुद्धा खाताना कितीही स्वादिष्ट गोष्ट असली, रुचकर असली, 2-3 दिवस खाल्ल्यानंतर 4थ्या दिवशी वेगळी डिश लागते, नाही का? तेच खाऊन कंटाळा येतो, नाही का? आपण घरी मग आपली बायको, आई किंवा इतर कोणी असतील त्यांना दोष लावतो की अरे दररोज हेच काय जेवण. काय वाटतं? अंदाज बांधूया प्रियानो, घाबरू नका, उत्तर सगळ्यांना माहिती आहे. काय वाटतं? कसं काय या कुरकुर करणाऱ्या लोकांनी 40 वर्ष मानला? त्या माननाविरोधात पण त्यांनी कुरकुर केली, नाही असं नाही, पण खाल्ला त्यांनी 40 वर्ष. कसं काय खाल्लं? अच्छा, त्या मानण्याची चव कशी होती कोण सांगेल? वचनामध्ये लिहिलेलं आहे बघा, मानण्याची चव कशी होती. मधासारखी. मधासारखी. येस, वचनामध्ये लिहिलं की पोळीसारखं दिसायचं ते, नाही का? आणि चव त्याची मधासारखी होती. आता मला कोण सांगणार 40 वर्ष कसं काय खाल्ला त्यांनी? आम्हाला ना प्रियनो वैद्यकीय याच्यामध्ये शिकवलं जातं, प्रत्येक गोष्टीला ना जो रस असतो त्याचा, म्हणजे जी चव असते ती चव 6 प्रकारची असते. ज्याला आपण म्हणतो ना स्वीट, सोअर, त्याला मराठी भाषेमध्ये म्हणतात मधुर, आंबट, खारट, तुरट, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय, तुरट, कडू, अशा प्रकारचे 6 स्वाद असतात. हालेलुया. अभ्यासकांचं म्हणणं. हा रिबेका सिस्टर. ब्रदर, ते खाऊन त्यांना खरोखर खूप म्हणजे स्ट्रेंथ भेटत होतं आणि ते कधीच आजारी पडले नाही, कधीही त्याच्यामध्ये एकही वीक आणि फीबल नाही झाले. त्यांना खूप स्ट्रेंथ भेटत होतं त्या जेवण. येस, अगदी बरोबर. त्यांच्यातले कोणीही आजारी पडले नाही, वीक नाही झाले, फिबल नाही झाले. जोपर्यंत ते देवाच्या आज्ञेविरोधात गेले नाही तोपर्यंत कुणाचाही मरीने संहार सुद्धा झाला नाही. ते अन्न त्यांच्यासाठी पोषण करणार होतं. त्यांच्या त्या मान्नाच्या टेस्ट संदर्भाने काय सांगा? त्यांच्या जिभेला तो मान्ना कसा लागत होता? याच्यामध्ये उत्तर दडलेले. 40 वर्ष त्यांनी मान्ना का खाल्ला? ठीक आहे, आपण हे समजणं गरजेचं आहे प्रियानो. जगामध्ये तुम्ही आणि मी ज्या ज्या गोष्टी खातो, मग ते फळभाजी असेल, फुलभाजी असेल, मांसाहार असेल, शाकाहार असेल, सगळ्या गोष्टींचा स्वाद घेण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला मला जीभ दिलेली, नाही का? आपण जिभेद्वारे त्याचा आनंद घेतो, आणि मग आपलं पोट भरतं.
जर एखादी गोष्ट आपल्याला कडू वाटली आपण ती खात नाही. मांडण्याविषयी इस्रायलाच्या अभ्यासकांचं आजही म्हणणं आहे की 40 वर्ष त्यांनी मांडणं यासाठी खाल्ला कारण जो मनुष्यापर्यंत प्रत्येक इस्रायली ज्याला ज्याला तो मांडणं मिळत असेल ना, तो आपल्या मनामध्ये ज्या गोष्टीची कल्पना करत असेल, म्हणजे जो कल्पना करतो मी पुरणपोळी खातो त्याला पुरणपोळीचा स्वाद मिळत असेल. हालेलुया. जो मनात कल्पना करत असेल की बाबा मी एखादी चिकन बिर्याणी खातो त्याला चिकन बिर्याणीचा स्वाद मिळत असेल. ही देवाची कृपा होती आणि त्यामुळे 40 वर्ष त्या मांडणाद्वारे त्यांचं भरण पोषण झालं. पण इस्रायली लोक, मी हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की ते इतके भयंकर कुरकुर करणारे लोक होते की इतका आकाशातून पडलेला आशीर्वादित असा मांडणा मिळत असून सुद्धा त्यांच्यातील काही लोक म्हणाले काय हा बेचव मांडणा, आम्हाला हा मांडणा नको, त्याच्यापेक्षा आम्हाला मिस्रामध्ये जे मिळत होतं ते भरपूर चांगलं होतं, भरपूर स्वादिष्ट होतं, आम्हाला तेच पदार्थ. हे प्रियांनो खरं बंड करणारं, देवाविरोधात कुरकुर करणारं मन आहे, जे त्या पिढीतल्या बहुतेक इस्रायल लोकांचं होतं. आणि स्टेफन त्यांना दोष लावतो. आपण आपल्या भाषणाकडे आता परत येतोय. स्टेफन आपल्या भाषणामध्ये हेच म्हणतो की तुम्हाला वाटतं की आम्ही अब्रामामध्ये कराराची संतती आहोत म्हणून आम्ही देवाला किती शिव्या घातल्या, देवासंबंधात किती कुरकुर केली, कितीही स्वैराचार केला, कितीही पाप केलं, तरी आमचं तारण स्वर्गामध्ये आमची तिकीट पक्का आहे. स्टेफनाने सांगितलं असं नाहीये. स्टेफन म्हणाला देवाकडून तुम्हाला कृपेवर कृपा मिळाली, तुम्ही जरी अब्रामाद्वारे जुन्या कराराची संतती आहात तरी वचनामध्ये लिहिलंय तसा तो त्यांना म्हणतो की तुम्ही ताठ मानेचे आणि कानाची सुनता न झालेले लोक आहात आणि म्हणून तुम्ही देवाच्या पवित्र आत्म्याला सर्वदा विरोध करता. आपण अभ्यास केलेला आहे. नोहाच्या दिवसामध्ये देवाने तो पवित्र आत्म्याविषयी म्हटलं होतं की या मनुष्यांचे विचार तरंग एकसारखे वाईट असतात म्हणून देवाचा पवित्र आत्मा आता त्यांच्यामध्ये राहणार नाही, त्याची सर्व काळ सत्ता राहणार नाही. हालेलुया. आणि म्हणून स्टेफन त्या पिढीतल्या लोकांना, ते यहुद्यांना त्या साक्षीमध्ये दोष लावला. हे स्टेफनाच्या भाषणाचा सारांश आहे. स्टेफन म्हणाला की तुम्ही जुन्या कराराची संतती म्हणून स्वर्गामध्ये तुमचा प्रवेश होऊच शकत, कारण तुम्ही ताठ मानेचे आणि कानाची सुनता न झालेले लोक आहात, पवित्र आत्म्याला सर्वदा विरोध करणारे लोक. म्हणून ख्रिस्ताद्वारे, कारण जुना करार अब्रामामध्ये देवाने दिलेला जो जुना करार आहे तो ख्रिस्तामध्ये पूर्ण होतो, तो ख्रिस्ताची पूर्व छाया आहे. हे तुम्ही समजलेच नाही कारण तुमच्या कानाची सुनता झाली नाही, तुम्ही ताठ मानेचे लोक आणि म्हणून तुम्ही पवित्र आत्म्याला विरोध करता. म्हणून त्यांनी स्टेफनाला विरोध केला. आता आपण पौलाकडे येऊया. स्टेफनाने हे भाषण केलं, या बरोबरीनेच आता जो ते भाषण ऐकणारा मनुष्य होता, म्हणून पौलाने प्रियांनो तेच भाषण नाही सांगितलं. पौलाने आपल्या भाषणामध्ये सर्वप्रथम स्वतःची साक्ष सांगितली. त्याला माहिती होतं या लोकांनी स्टेफनाचं भाषण सुद्धा ऐकलं, कारण ते पौलाने सुद्धा ऐकलं. पौलाने मात्र आपल्या भाषणेमध्ये सर्वप्रथम स्वतःची साक्ष सांगितली की माझी ख्रिस्ताने कशी भेट घेतली, मला ख्रिस्ताने कसं पाहिलं. आपण आपल्या वचनाकडे येऊया. प्रेषितांची कृत्ये 22:3 पुन्हा कोणीतरी वाचा. 22:3. मी यहुदी आहे, माझा जन्म किलकियातील तार्स नगरात झाला आणि मी या शहरात गमलियेच्या चरणाजवळ लहानाचा मोठा होऊन मला वडिलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळाले आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहात तसा मीही होतो. आमेन. पौल आपली ओळख करत होते, लोकांना सांगत आहे मी तुमच्यापेक्षा काही वेगळा मनुष्य नाहीये. तुम्ही आज एका नासुरी येशूच्या नावाने माझ्यावरती चालून आलेले आहात. पौलाला तुम्ही दक्षिणमार्ग करत आहात, त्याला ठार मारण्यासाठी तयार झालेले आहात. पण पौल म्हणतो मी तुमच्यातलाच आहे. पौल म्हणतो, आणि इतकंच केवळ नव्हे, तो स्वतःची ओळख सुद्धा म्हणतो की तुमच्यापेक्षा जास्त शास्त्राचा अभ्यास केलेला मनुष्य. किलकिया नगरातील तार्स येथील राहणारा, गमलियेलाच्या चरणाजवळ लहानाचा मोठा झाला. कारण गमलियल जो होता हा एक फार मोठा शास्त्राध्यापक होता. आज जसे कॉलेजेस असतात तसं यरुशलेममध्ये गमलियलचं फार मोठं कॉलेज होतं प्रिया. त्याच्या कॉलेजमधून मोठे मोठे शास्त्री परुषी बाहेर निघायचे. आता या गमलियलाविषयी ना एक संदर्भ आहे प्रेषितांच्या कृत्यामध्ये. आधी त्या वचनाकडे जाण्याआधी माझा सगळ्यांना प्रश्न आहे, कुणाला तो संदर्भ आठवत होता? गमलियल न्यायाधीशांना काहीतरी बोलला होता न्यायसभेमध्ये, फार महत्वाची गोष्ट बोलला होता. तुम्ही पौलाशी ऐका, तो बरोबर बोलतो साक्षी. नाही नाही, पेत्र, मी हिंट देतो, पेत्र आणि योहानला जेव्हा पकडलं होतं ना तेव्हा गमलियल काहीतरी बोलला.
ठीक आहे, आपण त्या वचनाकडे जाऊया. प्रेषिताची कृत्ये 5:34 करूया. 5:34. परंतु सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेला गमलीएल नावाचा एक परुषी शास्त्राध्यापक होता. त्याने न्यायसभेत उभे राहून त्या माणसांना थोडा वेळ बाहेर पाठवण्यास सांगितले. आमेन. आमेन. पूर्ण संदर्भ थोडा मोठा आहे, 34 पासून 39 पर्यंत आहे. पण आपण समजणं गरजेचं आहे की जेव्हा पेत्र आणि योहान यांना पकडलं होतं, त्यांना न्यायसभेसमोर उभं केलं होतं, तेव्हा वचनामध्ये लिहिलेलं आहे की त्यांना दगडमान करण्यासाठी ते तयार झाले होते. न्यायसभा ठरवत होती की आता त्यांचा पूर्णपणे नाश करायचा. पण जो गमलिएल होता, ज्याला न्यायसभेमध्ये सुद्धा फार मान्यता होती, फार आदर होता, तोच हा गमलिएल आहे जो पौलाचा टीचर होता. आणि वचनामध्ये लिहिलेलं आहे तो गमलिएल सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेला असा परुषी शास्त्राध्यापक. तो उभा राहून म्हणाला, आणि ते वचन तुम्ही जरूर वाचा 34 ते 39. त्याच्यामध्ये तो म्हणाला की असे बरेच जण येरुशलेम मध्ये उठत असतात. बरेच जण म्हणत असतात, काही लोक त्यांना फॉलो करतात आणि थोड्या दिवसांनी तो पंथ नाहीसा होतो, मिसळून जातो. तो म्हणत आहे की हे मनुष्य जर मनुष्यांच्या नावाने काही करत असतील, जे पेत्र आणि योहान आहेत, तर काही दिवसांनी ही गोष्ट पण विस्मरणात जाईल, थांबून जाईल, कारण हे मनुष्यांकडचे. पण जर हे मनुष्य देवाची सुवार्ता गाजवणारे आहेत, जिवंत देवाचं कार्य करणारे आहेत, तर मात्र तुमच्याने हे कार्य थांबवता येणार नाही, असं गमलिएल बोलला. हालेलुया. आणि गमलिएल म्हणाला होता की हे देवाचं कार्य असल्यास तुम्हाला ते नष्ट करता यावयाचे नाही, पण तुम्ही सांभाळा, कारण तुम्ही देवाचे विरोधी ठरा. म्हणून गमलिएलाने म्हटलं होतं की तुम्ही त्यांना दगडमार करू नका, त्यांना ठार मारू नका. आणि त्या काउन्सिलने, त्या न्यायसभेने गमलिएलाचं म्हणणं ऐकून मान्य केलं होतं. त्यांनी प्रेषितांना बोलवून त्यांना मारहाण केली आणि येशूच्या नावाने बोलू नका अशी ताकीद देऊन सोडून दिलं होतं. तो हा गमलिएल होता. आता या गमलिएलाचं शौलाप्रमाणे तारण झालं नाही झालं याविषयी पवित्र शास्त्रात काही नमूद नाही, आपल्याला कल्पना नाही, परमेश्वराला माहिती. हालेलुया. आणि त्या गमलिएलाच्या नावाचा रेफरन्स, संदर्भ पौल आपल्या भाषणात देत आहे की मी गमलिएलाचा स्टुडंट आहे, साधा सुद्धा परुषी नाहीये. तुमच्यापेक्षा भरपूर जास्त मला मोशेचं नियमशास्त्र आणि संदेष्टाचा ग्रंथ कोळून प्यालेला व्यक्ती आहे. आणि म्हणून पौल त्यांना वचनामध्ये म्हणतो की तुमच्याप्रमाणे मी सुद्धा आवेश. काल आपण तो संदर्भ पाहिला. पण हा आवेश जो पौलाचा होता, ज्याच्याद्वारे त्याला जुना करार तोंडपाठ होता, सर्व देवाचं वचन माहिती होती, देवाची आज्ञा माहिती होती, पण तो देवाच्या राज्यात जाण्यासाठी त्याला अपुरा पडला ह्याची जाणीव त्याला झाली नव्हती. ज्याचा संदर्भ तुमच्या माझ्यासाठी पण आहे प्रिय. मी स्पष्ट सांगतो, हे वचन थोडं कडू आहे, पण स्पष्ट गोष्ट सांगतो की जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपण आवेश असणं चांगलं, पण जोपर्यंत आपला भरोसा त्या बाह्य गोष्टींवरती आहे की मला पवित्र शास्त्र तोंडपाठ आहे, मी पिढ्यानपिढ्याचा ख्रिस्ती आहे, माझ्या कुटुंबामधून भरपूर जण पाळक झालेले, मी स्वतः पाळक आहे, मला भरपूर कळतं, मला भरपूर येतं, इतकंच केवळ नव्हे तर भरपूर ठिकाणी मी सुवार्ता गाजवली, ह्या सगळ्या बाह्य गोष्टींवरती जर भरोसा ठेवलाय, तो आवेश आहे, तर तो ख्रिस्तामध्ये तारण्यासाठी उपयोगी. आणि हे स्वतः पौल म्हणतो. आपण ते वचन वाचूया. फिलिप्पिकरास पत्राचा 3रा अध्याय, वचन 1 ते 6 कोणीतरी वाचा. फिलिप्पिकरास 3, 1 ते 6. शेवटी माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा. अशा गोष्टी तुम्हाला लिहिण्यास मी कंटाळा करत नाही, पण ते तुमच्यासाठी सुरक्षितपणाचे आहे. त्या कुत्र्यांविषयी सावध असा, त्या दुष्कर्म्यांविषयी सावध असा, केवळ दैहिक सुंदर लोकांविषयी सावध असा, कारण जे आपण देवाच्या आत्म्याने सेवा करणारे, ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे व देहावर भरोसा न ठेवणारे, ते आपण सुंता झालेलेच आहोत. वचन 6 पर्यंत स्तवन. तरी देवावरही भरोसा ठेवण्यास मला जागा आहे. जर दुसऱ्या कोणाला देहावर भरोसा ठेवावा असे वाटले तर मला अधिक वाटणार. मी तर 8व्या दिवशी सुंता झालेला, इस्रायल लोकातला, बन्यामीन वंशातला, इब्र्यांचा इब्री, नियमशास्त्र दृष्टीने परुषी, आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा, नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे.
वचन 7 आणि 8 सुद्धा. थँक्स. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा अशा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. आमेन. आमेन. जगणे हे ख्रिस्त, मरणे लाभ, कारण ख्रिस्त हाच लाभ आहे. हालेलुया. स्वतः पौल प्रियानो जो आवेशामध्ये यहुद्यांच्या सुद्धा पुढे गेला होता नाही का, मंडळीचा छळ करणारा होता, पत्र घेऊन तो दिमिश्काच्या रस्त्याला चालला होता. तो पौल म्हणतो की मी 8व्या दिवशी सुनता झालेल्या इस्रायल लोकांतला प्रतिष्ठित मानल्या गेणाऱ्या अशा बन्यामीन वंशातला, इब्रियांचा इब्री, परुषी, कडकपणे पाळणारा आणि आस्थेविषयी म्हणाल तर देवाच्या मंडळीचा छळ करणार, पण नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी निर्दोष ठरलेला होता. पण तो म्हणतो की या सर्व गोष्टी मला लाभाच्या असून सुद्धा ख्रिस्तासाठी मी हानीच्या अशा समजतो. इतकंच केवळ नव्हे तर येशू ख्रिस्त माझा प्रभू याच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सगळ्या गोष्टी हानी समजतो. मी देहावरती आता भरोसा ठेवतच नाही. पौल म्हणतो की यासाठी मी त्या सर्व गोष्टींना मुकलो आणि त्यांना केर कचरा असं लेखतो. का? कारण मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त. ही गोष्ट फार महत्वाची. तुमच्या माझ्या जीवनामध्ये आवेश असणं चांगलं, देवाविषयी आवेश असणं, वचनाविषयी आवेश असणं चांगलं, पण त्या आवेशामुळे आपला भरोसा फक्त त्या आवेशावरती तर नाही ना. देहाविषयी भरोसा म्हणजे प्रियानो, या जगामध्ये तुम्हाला मला, वचन कठीण आहे पण फार स्पष्ट आहे, जगामध्ये तुम्हाला मला जे काही विशेषण मिळतं ना ते सगळं देहावरचा भरोसा. हालेलुया. त्याच्यामध्ये आत्मा नाहीये. मग आपलं टायटल असेल की बाबा डॉक्टर असेल, मिस्टर असेल, लॉयर असेल, काही टायटल असेल, स्पष्ट बोलतो, किंवा आपलं एखादं पद असेल, आपलं एखादं कुळ असेल, आपली जात असेल, विद्या असेल, या सगळ्या गोष्टींची ख्रिस्त प्राप्ती पुढे काहीच किंमत नाहीये. या केर कचरा आहे. आणि जर तुम्ही आणि मी देवाचं वचन जाणणारे, समजणारे, बोलणारे अजून सुद्धा त्या देहावरती भरोसा ठेवलेला आहे, तर तुम्हाला मला ख्रिस्त हा लाभ म्हणून प्राप्त झालेला नाही. वचन स्पष्ट आहे. पौल म्हणतो अशा लोकांपासून, केवळ दैहिक सुनता झालेल्या लोकांविषयी सावध राहायचं. तुमच्या माझ्या आत्म्याची सुनता झालेली आहे, कारण देवाची जर आपण आत्म्याने सुनता बाळगतो, स्वतःविषयी नाही तर केवळ येशू ख्रिस्ताविषयी अभिमान बाळगत आहोत, देहावर भरोसा ठेवत नाही आहोत, तर मग आपली सुनता झाली. हालेलुया. ती आत्म्याची सुनता आहे. तो पाण्याने आणि आत्म्याने नवा जन्म आहे प्रिय. म्हणून आपण देहाविषयी आवेशी राहणं चुकीचं आहे, केवळ आणि केवळ ख्रिस्ताविषयी. मला वाटतं आपली बहीण सीमा हिने सुद्धा तो एक शब्द वापरला नाही का, की पौल म्हणतो की जर मला अभिमान बाळगायचा तर मी एका गोष्टीविषयी नक्की अभिमान बाळगेन. कोणीतरी सांगा लगेच, म्हणजे मला कळेल की सगळे जागे. कोणत्या एका गोष्टीविषयी पौल म्हणतो की मला अभिमान बाळगायचा, तर या गोष्टीविषयी मी अभिमान बाळगणार. कोणत्या गोष्टीविषयी म्हणतो पौल? ख्रिस्ताविषयी. येस, ख्रिस्त. अर्ध उत्तर प्रीती सिस्टरने दिलं, उरलेलं अर्ध उत्तर कोणीतरी करा. कुठला ख्रिस्त? नासोरी ख्रिस्त? वधस्तंभावरील ख्रिस्त. हालेलुया. वधस्तंभावरचा ख्रिस्त, मला तारणारा ख्रिस्त जो वधस्तंभावर आहे, त्या ख्रिस्ताच्या वधस्तंभाविषयी मी अभिमान बाळगेल. बाकी कोणतीही गोष्ट नाही, कुठलीही गोष्ट नाही. मी पौल, ज्याने युरोपामध्ये सुवार्ता गाजवली, आशियामध्ये गाजवली, जो परराष्ट्रांचा प्रेषित आहे, या गोष्टीची मी अभिमान बाळगणार नाही. मला अभिमान बाळगायचं तर मी केवळ आणि केवळ ख्रिस्ताच्या वधस्तंभाविषयी अभिमान. हालेलुया. हे तुम्हाला मला करायचं. आपण वचनामध्ये पुढे जाऊया. प्रेषितांची कृत्ये 22:4 आणि 5 कोणीतरी वाच. 4 आणि 5. पुरुष व स्त्रिया यांना बांधून तुरुंगात घालून देहांत शिक्षा देईपर्यंत मी ह्या पाठांचा पाठलाग केला. त्याविषयी प्रमुख याजक व सगळा वडील वर्गही माझा साक्षी आहे. मी त्यांच्यापासून बंधुजनास पत्रे देऊन दिमिश्कास चाललो होतो, यासाठी की जे तेथे होते त्यांनाही बांधून यरुशलेमेत शासन करण्यात यावे. आमेन. हा प्रियानो ना, प्रसंग खराच अर्थ असं आपण म्हणू शकतो थोडासा मजेशीर पण झाला असतो. कारण वचनामध्ये आपण जाणतो की पौलाने जेव्हा ही साक्ष दिली तेव्हा ज्या शास्त्री आणि वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, याजक आणि सगळा वडील वर्ग जे त्याची साक्षी आहेत ना, ते तिकडे उपस्थित होते जेव्हा पौल हे म्हणत होता.
त्यांच्या मान नक्की शर्मेने खाली गेली असते. कारण पौल म्हणाला की पुरुष स्त्रिया यांना तुरुंगात घालून देहांत शिक्षा देऊन मी या पंथाचा म्हणजे ख्रिस्ताच्या लोकांचा पाठलाग केलेला. आणि हे मी स्वतःच्या मनचं बोलत नाही, इकडे खाली जे याजक वडील वर्ग उभे आहेत हे सगळे साक्षी आहेत. यांनी सगळ्यांनी सिग्नेचर दिल्या होत्या, स्वाक्षरी केली होती. त्यांचीच पत्र घेऊन त्यांच्याच अधिकारांनी मी लोकांचा छळ केलेला. आणि पुढे पौल म्हणत आहे की या सगळ्या वडील वर्ग हे साक्षी आहेत. मी त्यांच्यापासून बंधुजनास पत्रे घेऊन दिमिश्कात चाललो होतो. कशासाठी? छळ करण्यासाठीच. की दिमिश्कामध्ये सुद्धा जे ख्रिस्ताचे त्यांना बांधून यरुशलेमेत आणावे आणि त्यांना शासन करावे. अशी सुवार्ताना अशी साक्ष गाजवणं फार महत्वाचं आहे. कारण पौल शुगर कोट न करता कुठलीही गोष्ट रेशमी कपड्यामध्ये न गुंडाळता जशीच्या तशी सत्यामध्ये आपली साक्ष सांगत. त्याच्यामध्ये एकही शब्द कमी करत नाही, एकही शब्द वाढवत नाही. हे तुमच्या माझ्यासाठी ना फार मोठं धड आहे. जेव्हा ख्रिस्ताची सुवार्ता सांगतो तेव्हा पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करत असताना आपण आपल्या मनचं त्याच्यामध्ये काही घालू नये. साक्ष जशीच्या तशी सांगावी. आणि ते इकडे पौल करत आहे. तो कसा होतो याविषयी सांगत. आपण त्याविषयी एक वचन वाचूया. प्रेषितांची कृत्ये 9 पहिली 2 वचनं कोणीतरी वाचा. तोच प्रसंग तिकडे नमूद आहे. प्रेषितांची कृत्ये 9 1 आणि 2. शाऊल अजूनही प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्याचा घात करणे याविषयींचे फुत्कार टाकत होता. त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्यांच्यापासून दिमिश्कातल्या सभास्थानांना अशी पत्रे मागितली की तो मार्ग अनुसरणे, पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरुशलेमेस आणावे. या वचनाचा प्रियानो आपण अभ्यास केलेला आहे. आम्ही की जेव्हा शौलाचा पालट झाला तेव्हा असं लिहिलं की शौल अजूनही म्हणजे स्तेफनाचा वध झाला, तो वध सुद्धा शौलाला मान्य होतं. दगडमार करणाऱ्यांनी आपली वस्त्र शौल नावाच्या तरुणाजवळ ठेवली होती. त्यानंतर शौल एवढा ख्रिस्ती लोकांच्या मागे लागला की त्यांना यरुशलेम मधून बाहेर जावं लागलं. काही जणांनी शमरोनात जाऊन वस्ती केली, आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्यापैकी एक फिलिप होता आणि त्यामुळे फिलिपमध्ये सुवार्तेचं फिलिपद्वारे शमरोनामध्ये सुवार्तेचं दार उघडलं. हालेलुया. पाठलाग झाला, पण पाठलागाद्वारे देवाचं कार्य अजून वाढलं. आणि त्यानंतर लिहिलेलं आहे हे वचन फार महत्वाचं आहे की शौल अजूनही प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्यांचा घात करणे याविषयीचे फुत्कार टाकत होते. आता मला कोणीतरी सांगेल का फुत्कार माणूस टाकतो की कुठला प्राणी टाकतो? फुत्कार साप टाकतो. फुत्कार कोणी बघितलंय का सापाला फुत्कार टाकताना? कधी टाकतो साप फुत्कार? जैविक दृष्ट्या विचारताय, कोणी अभ्यास केला असेल तर सांगा. साप फुत्कार कधी टाकतो? साप कधी टाकतो? येस, हालेलुया. त्याला आपण जेव्हा पकडायला जातो घाबरला की अजून चावायला येतो तेव्हा. येस, थँक्यू सो मच. चावायला येतो तेव्हा साप आहे ना प्रियानो. आम्हाला दुसऱ्या वर्षाला मेडिकल मध्ये तो विषय होता म्हणून सांगत आहे. साप कोणाला दंश करणार असेल ना त्या दंश करण्याच्या आधी वॉर्निंग देतो, तो फुत्कार टाकतो. तो फुत्कारामध्ये थोडस त्याचं विष सुद्धा बाहेर पडतं. हा फुत्काराद्वारे साप सांगतो की आता जर जवळ आला तर मी दंश करणार, आता मी सोडणार नाही. साप फुत्कार टाकतो. आणि हा शब्द फार महत्वाचा आहे कारण इकडे पौल, ज्याला शौल ही म्हणत, त्या मनुष्याविषयी हा शब्द वापरलेला आहे. आता सोपा प्रश्न, हा शब्द शौलाविषयी का वापरला की शौल फुत्कार टाकत होता? खरोखर शौल फुत्कार टाकत होता का सापाप्रमाणे? असा शब्द का वापरला? आपण तो अध्यायाचं मनन केलं तेव्हा आपण वाचलं होतं, मनन घेतलं होतं म्हणून विचारतं. उजळणी असं का म्हटलंय की शौल फुत्कार टाकत होता? ख्रिस्ती लोकांचा छळ करत होते. ख्रिस्ती लोकांचा छळ करत होता तर असं पण म्हटलं असतं ना की वाघासारखा डरकाळी फोडत होता किंवा कुत्र्यासारखा भुंकत होता. आहे की नाही? असं का म्हटलंय की तो फुत्कार टाकत होता? आहे की नाही? हा शब्द का वापरला? उत्तर सोपं आहे, आपण अभ्यास केलेला आहे. योहानाने शास्त्री आणि परुषी बाप्तिस्मा घ्यायला आले तेव्हा त्यांना एक शब्द वापरला होता. कोण जाणार? त्या शब्दामध्ये तिकडे अर्थ दडलेला आहे. हालेलुया. सापाच्या पिल्लांनो, अहो अजगराच्या पिल्लांनो, ब्रूड ऑफ वायपर्स असा शब्द आहे इंग्रजी भाषेत. सापाची पिल्लावळ असं शास्त्री आणि परुषी लोकांना म्हटलेलं आहे कारण त्यांच्या मनामध्ये कपट होतं.
आपण अभ्यास केलेला आहे प्रियनो, जगामध्ये दोनच प्रकारचे लोक आहेत, एक देवाचे पुत्र आणि कन्या, आणि दुसरे सापाची पिल्ला. सैतानाचे, मी स्पष्ट सांगतो तुम्हाला, तिसरं जगामध्ये पंथ किंवा तिसरं कुठलंही पार्टी नाहीये, दोनच पार्टी, एक ख्रिस्ताचे आणि दुसरे ख्रिस्त विरोधक जे सापाची पिल्लावळ. काही जणांना माहिती आहे की आम्ही सापाची पिल्लावळ आहे, बऱ्याच जणांना माहिती नाहीये, पण तरी सुद्धा ते सापाचंच कार्य करतात. म्हणजे जो जुनाट शाप, जो दुष्ट, जो या जगाचा अधिकारी आहे, त्याचं कार्य ते लोक करतात. शौल सुद्धा तेच करतो, शौलाला कळत नव्हतं, पण शौल त्या दुष्टाच्या कार्य करत असताना त्याचप्रमाणे फुटकार टाकत होता, ख्रिस्ताच्या लोकांना धमक्या देत होता, नाही का, त्यांना पकडायला चालला होता. म्हणून शब्द हा वापरलेला आहे की पाऊल फुटकार टाकत होता. आता पुढे प्रियनो मग हा प्रश्न उपस्थित होतो की त्या ख्रिस्ती लोकांचा तेव्हापासून पाठलाग होत होता आणि सगळा छळ होत होता. याविषयी प्रभूने स्वतः सांगितलेलं आहे योहान कृष्ण शुभवर्तमान अध्याय 16 आणि 15 मध्ये. आपण थोड्या वेळाने त्याकडे येणार आहोत. माझा प्रश्न असा आहे की ख्रिस्ती लोकांचा किंवा ख्रिस्ताचे जे आहेत, जे विश्वास नाही, त्यांचा खरोखर छळ होणं गरजेचंच आहे का? पाठलाग होणं गरजेचंच आहे का? ज्या परमेश्वराने अखिल पृथ्वी उत्पन्न केली, जर तुम्ही आणि मी त्याचे आहोत, तर मग आपल्या जीवनामध्ये पाठलाग आणि छळ का? नाही का? जे जग ज्याचं आहे त्याला जर आपण अनुसरतोय, तर मग आपल्या जीवनामध्ये पाठलाग आणि छळ नसायला पाहिजे ना. आपल्या जीवनामध्ये आनंद असायला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये आरोग्य असायला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये सगळे आशीर्वाद असायला पाहिजे, भरभराट असायला पाहिजे. मला वाटतं सगळ्यांच्या जवळचा प्रश्न विचार. हालेलुया. मग तुमच्या माझ्या जीवनात पाठलाग का? तुम्ही आणि मी आता पक्ष निवडलेला आहे की होय आम्ही ख्रिस्ताचे आहोत. तर इकडे वचनामध्ये लिहिले की शौल जे ख्रिस्ताचे होते त्या पंथाच्या सर्व पुरुष स्त्रियांना पकडून तुरुंगात टाकावे, देहांत शिक्षा द्यावी म्हणून पकडायला चालला होता, त्यांच्या विरोधात फुटकार टाकत होता. आणि आता तेच पौलाबरोबर पण होत आहे, कारण आता तो ख्रिस्ताच्या बाजूचा झाला. आता त्याला नगरोनगरी फरफटून ओढून काढत आहेत, दगडमार करून मेला म्हणून सोडून देत आहेत, कित्येक वेळा छड्यांचा मार खावा लागत आहे. का? कारण तो ख्रिस्ताचा. माझा प्रश्न हा आहे, सोपा प्रश्न आहे, तुम्ही आणि मी जर ख्रिस्ताचे आहोत, तर मग तुमच्या माझ्या जीवनात पाठलाग आणि छळ गरजेचा आहे का? की पाठलाग आणि छळ? मत्ते 5 आणि 5वा अध्याय आणि 10वं वचन पण हेच सांगते की नीतिमत्वा करता ज्याचा छळ झाला आहे ते धन्य आहे, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. नीतिमत्वा करता ज्यांचा छळ झाला ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. पण त्याच्या मुळापाशी आपण जाऊया. ख्रिस्ताचे म्हणून तुमचा माझा छळ, पाठलाग होणं, पाठलाग, चला छळ मी शब्द बाजूला करतो, पाठलाग म्हणजे पर्सिक्युशन, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेला पळवणं, दुसऱ्या जागेवरून तिसऱ्या जागेला. लोक तुमचा माझा सतत पाठलाग करतील जर तुम्ही आणि मी ख्रिस्ताचे आहोत. ख्रिस्ताचं वचन बोलत असताना नेहमी अडथळा, मग ते कोणी असू शकतात, परराष्ट्रीय, राजे, सत्ताधीश, आपल्या कामाच्या ठिकाणी, आपल्या घरामध्ये, मंडळीमध्ये सुद्धा असू शकतील. माझा प्रश्न असा आहे, ख्रिस्ताच्या म्हणून पाठलाग होणं गरजेचं आहे का? पाठलागाशिवाय ख्रिस्ती जीवन आपण व्यतीत करू शकत नाही का? जिथे छळ जास्त तिथं देवाचे कार्य जोमान. जिथे छळ जास्त तिथे देवाचं कार्य वाटतं. अगदी बरोबर. पण याचं मूळ कारण काय? का तुमचा माझा पाठलाग आणि छळ? ते आपण काय वाईट सांगतो नाही, जगाला तर आपण जो जगाचं उत्पन्न करत आहे, ज्याच्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे, त्याची घोषणा करणारे आहोत ना. आपण काय सांगतो, सुवार्तेचा अर्थ काय होतो? गुड न्यूज. वी प्रीच गुड न्यूज. आपण गॉस्पेल, आपण जी देवाची सुवार्थ आहे, ज्याच्यामध्ये जीवन आहे, जो आनंद आहे, तो जर गाजवतो, तर तुमचा माझा पाठलाग आणि छळ का व्हावा? नाही व्हायला पाहिजे. उलट लोकांनी आपल्याला डोक्यावर उद्या उचललं पाहिजे की अरे वा, वचनामध्ये लिहिलेलं नाही का, संदेश त्यांचे पाय किती मनोरम दिसतात, कारण ते देवाची सुवार्ता घेऊन येतात. अशा संदेश त्यांचा, अशा देवाच्या लोकांचा, असे जे ख्रिस्ताचे आहोत, जे आता तुम्ही आणि मी आहोत, जे राजकीय याजकगण आहोत, देवाचा पवित्र वंश आहोत, देवाचे स्वतःचे निवडलेले लोक आहेत, तुमचा माझा पाठलाग आणि छळ होणं का आवश्यक? आवश्यक आहे का? पहिला प्रश्न आहे की आवश्यक आहे का? पाठलाग आणि छळाशिवाय ख्रिस्ताचे म्हणून जीवन आपण व्यतीत करू शकतो का? नाही. अच्छा, माझा प्रश्न आहे, खरं प्रामाणिक उत्तर द्या ज्यांना द्यायचंय. ख्रिस्तासाठी आजपर्यंत तुमचा पाठलाग आणि छळ झालाच नाही असं कोणी आहे का? खरं सांग.
ख्रिस्तासाठी आजपर्यंत तुमचा पाठलाग आणि छळ झाला नाही. ख्रिस्तासाठी बोलतोय, असं कोणी आहे का? मी आहे. सचिन हालेलुया. विनोद ब्रदर आहेत, सचिन ब्रदर म्हणतात आजपर्यंत ख्रिस्तासाठी त्यांचा पाठलाग आणि छळ झालेला नाही. प्रामाणिकपणे मान्य करतात. हालेलुया. आपल्यातले कदाचित पुष्कळ असतील, थोडे असतील, पण आपण समजणं गरजेचं आहे की ख्रिस्ताच्या पक्षाचे म्हणून आपला पाठलाग आणि छळ होणं गरजेचं आहे. आणि जर होय गरजेचं आहे तर का? आपण आता आपलं वचन वाचूया. मी विनंती करतो योहान 15:18-22 पर्यंत. योहान 15:18-22. जग जर तुमचा द्वेष करीते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही केला आहे हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयावर प्रेम केले असते, परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हाला जगातून निवडिले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करीते. दास धन्यापेक्षा मोठा नाही, हे जे वचन मी तुम्हाला सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याही पाठीस लागतील. त्यांनी माझे वचन पाळिले तर ते तुमचेही पाळतील. परंतु ते माझ्या नावाकरिता हे सर्व तुम्हाला करतील, कारण ज्याने मला पाठविले त्याला ते ओळखीत नाही. मी आलो नसतो व त्यांच्याबरोबर बोललो नसतो तर त्यांच्याकडे पाप नसते, परंतु आता त्यांना आपल्या पापाविषयी निमित्त सांगता येत नाही. आमेन. आमेन. फार महत्वाचं वचन आहे प्रियांनो. आपण बरेचदा आपल्या मनामध्ये प्रश्न येतो ना, माझ्या मनामध्ये तर बरेच येतो, प्रामाणिकपणे सांगतो. मी जेव्हा ख्रिस्ताला अनुसरित नव्हतो तेव्हा वैयक्तिकदृष्ट्या माझ्या जीवनामध्ये माझी प्रशंसा करणाऱ्यांची यादी फार मोठी होती, फोन करून बोलून. आणि जेव्हापासून ख्रिस्ताच्या पक्षाचं झालंय तेव्हा बऱ्याच लोकांनी ब्लॉक केलेले. यादी फार छोटी झालेली. निंदा करणारे वाढले, प्रशंसा करणारे कमी झाले. मला पण प्रश्न पडायचा, तुम्हाला पण पडत असेल. आणि ह्याचं उत्तर देवाच्या वचनामध्ये प्रभू म्हणतो, गेतशेमाने बागेमध्ये प्रभूने जसं म्हटलेलं आहे की जग जर तुमचा आणि माझा द्वेष करते तर तुमचा माझा द्वेष करण्याआधी त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा, हालेलुया, जो देवाचा कोकरा, जो मसीहा, त्याचा द्वेष केलाय. का? कारण तुम्ही आणि मी आणि ख्रिस्त सुद्धा या जगाचे नाही, जगाने स्वकीयांवरती प्रेम केले असते. तुम्ही आणि मी ख्रिस्ताचे आहोत, ख्रिस्ताचे आहोत म्हणून आपला वाटा सार्वकालिक जीवनामध्ये नवा आकाश नवी पृथ्वी. ही पापाने भरलेली पृथ्वी, हे आकाश प्रियनो सरणार आहे. त्याच्यावरती आपलं आयुष्य 60, 70, 80, शक्ती असल्यास चला 100 वर्ष. परंतु हे पापामधल्या जगामध्ये प्रियांनो तुम्हाला आणि मला पाठलाग आणि छळाचा ह्यासाठी सामना करावा लागतो कारण तुमच्या माझ्या आधी त्यांनी ख्रिस्ताचा पाठलाग आणि छळ केले. आणि ह्याचं कारण आपण थोड्यापूर्वी अभ्यास केला, कारण जग आणि जगातले समजून उमजून किंवा नकळतपणे ते सापाची पिल्लावळ, ते दुष्टाच्या पक्षातले, ते ख्रिस्त विरोधक आहे. आणि तुम्ही आणि मी ख्रिस्ताचे म्हणून जेव्हा उभं राहतो तेव्हा प्रियांनो ते तुमचा माझा द्वेष करतो. वचनामध्ये प्रभू म्हणत आहे की दास देण्यापेक्षा मोठा नाही, तुम्ही आणि मी ख्रिस्ताचे दास आहोत, नाही का? आणि म्हणून जगाला ख्रिस्ताने पापाची ओळख केली. त्यांनी जर ख्रिस्ताचे वचन पाळले तर ते तुमची माझी सुवार्ता पण ऐकतील, पण त्यांनी ख्रिस्ताचं वचन ऐकलं नाही. तर तुम्ही आणि मी ख्रिस्ताचे साक्षी म्हणून उभे राहू तेव्हा तुमचा माझा पाठलाग आणि छळ होणं, दिस इज अ बाय प्रोडक्ट. आणि बंधू सचिन आणि विनोद, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणाले की तुमचा पाठलाग छळ झालेला नाहीये, तुमचा सुद्धा पाठलाग छळ होतोय, तुम्हाला जाणवत नाही. हालेलुया. कारण दुष्ट आपण ज्याच्याबरोबर युद्ध करतोय ना त्याची आयुध प्रियानो काय, आकाशातील दुरात्मे आहेत प्रियानो. तो सगळ्या प्रकारे हल्ला करतो. तुम्ही झोपलेले असताना तुमच्या स्वप्नामध्ये, तुमच्या अंतःकरणाच्या विचारांद्वारे, तुमच्या कामाद्वारे सगळ्या प्रकारे तुमचं अडखळण करतो. तुम्हाला निराशेत टाकण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला आर्थिक चिंतेमध्ये टाकायचा प्रयत्न करतो. आपल्या सगळ्यांबरोबर हे घडतं प्रिया. आपण नेहमी अनुभव घेतलाय बघा. आपल्याला वाटतं की अरे उलट आपल्यामध्ये ना, या प्रार्थनेचं म्हणून सांगतो मी, बऱ्याच जणांनी साक्ष दिलेली आहे की ज्या आठवड्यामध्ये ते संचालन करतात त्या आठवड्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये हल्ले जास्त होतात. घरामध्ये डिस्टर्बन्स, भांडणं, आध्यात्मिक हल्ले. वचनावर बोलताना तर सती, सुजाता दिदी आणि माझ्या बरोबर भरपूर आता कॉमन झालेले. ज्या आठवड्यात बोलायचं त्या आठवड्यात त्रास. हालेलुया. कारण तुम्ही आणि मी ख्रिस्ताचे आहोत तर पाठलाग आणि छळ होणार. आपल्याला हे क्लिअर असावं म्हणून सांगत आहे प्रियानो. कारण बरेचदा आपण पाठलाग छळ होतात तेव्हा निराश होतो, देवाला प्रश्न विचारतो की देवा
आजूबाजूला सगळे माझ्या राहणारे आहेत, हे सगळेजण पार्ट्या करतायत, एन्जॉयमेंट करतायत, सगळ्या प्रकारच्या मजेच्या गोष्टी करतायत. मी मात्र देवा 10 ते 11 तुझ्या प्रार्थनेत बसतो, रविवारी तुझ्या चर्चला जातो, दशांश देतो, सगळ्या गोष्टी करतो, तुझ्या चर्चमध्ये गाणी गातो, प्रार्थना करतो. तर माझ्या जीवनामध्ये हा छळ का, संकट का? तर प्रियांनो, तुम्ही आणि मी अशा वेळी पौलाप्रमाणे वधस्तंभावरील ख्रिस्ताकडे बघणं गरजेचं आहे. कारण असं कुठलंही दुःख नाही, कुठलंही संकट नाही जे त्याने तुमच्या माझ्या आधी जाऊन सहन केलं नाही. हालेलुया. आपण आपल्या वचनामध्ये पुढे जाऊया. प्रेषितांची कृत्ये 22:6 कुठेतरी वाचा. 22:6. मग असे झाले की जाता जाता मी दिमिश्काजवळ पोहोचलो, तेव्हा सुमारे दुपारच्या वेळेस आकाशातून माझ्या भोवती एकाएकी मोठा प्रकाश चमकला. आमेन. आमेन. मला वाटतं ह्याच्या आधी एक संदर्भ राहिलाय, तो वाचून आपण आज थांबूया आणि 22:6 उद्या घेऊया. पाठलाग आणि छळ याविषयी अजून एक संदर्भ योहान शुभवार्तामध्येच आहे, तो कोणीतरी वाचा. मग आपण थांबूया. योहान 16:1-4 कोणीतरी वाचा. योहान 16:1-4. तुम्ही अडखळले जाऊ नये म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. ते तुम्हाला सभा बहिष्कृत करतील, इतकेच काय, पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाला सादर करत आहोत असे वाटेल, अशी वेळ येत आहे. त्यांनी पित्याला व मलाही ओळखले नसल्यामुळे ते असे करतील. मी तुम्हाला ह्या गोष्टी अशासाठी सांगून ठेवल्या आहेत की त्या घडण्याची वेळ आली आहे, त्या मी तुम्हाला सांगितल्या होत्या, याची तुम्हाला आठवण व्हावी. या गोष्टी मी प्रारंभापासून तुम्हाला सांगितल्या नाहीत, कारण मी तुमच्या बरोबर होतो. परंतु आमेन. ज्याने बस. मला पाठवले. थँक्यू सर. आमेन. हे वचन समजणं प्रियानं फार महत्वाचं आहे. आपण त्याचा अभ्यास मागील वर्षामध्ये केला होता की योहान 16 प्रभूने सांगितले की तुम्ही आणि मी बरेचदा अडखळले अशाच संदर्भात जातो, नाही का? जेव्हा पाठलाग होतो, जेव्हा छळ होतात, तेव्हा तुम्ही मी अडखळतो. किंबहुना बऱ्याच लोकांबरोबर असं होतं, ते लोक म्हणतात की अरे देवाचं वचन आता वाचणं थोडं कमी करायला पाहिजे, देवाचं वचन वाचतोय, प्रार्थना करतोय, म्हणून छळ संकट जास्त येत आहेत, नातेवाईक दूर जात आहेत, दूषणं लावतात, काय सारखं देवदेव करत बसते किंवा बसतो, काय फायदा झाला, काय लोक हे सुद्धा बोलतात, नाही का? आरोप करतात, तुमचा प्रार्थनेला बसून काय फायदा झाला, काय आशीर्वाद मिळाला तुमच्या जीवनात, तुमचं जीवन शापित तर शापितच आहे. हालेलुया. ह्याविषयी प्रभूने सांगितलेलं आहे प्रिय, आपण समजणं गरजेचं आहे. प्रभू म्हणतो तुम्ही अडखळले जाऊ नये म्हणून ख्रिस्त तुम्हाला या गोष्टी आधीच सांगत आहे. तुम्ही आणि मी एकदा ख्रिस्ताच्या पक्षाचे झालो की तुम्हाला मला सभा बहिष्कृत करतील, इतकंच नव्हे तर तुमचा माझा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवालाच सेवा सादर करीत आहोत असे वाटेल, अशी वेळ येत आहे आणि ती आलेली आहे. कारण सांगितलंय प्रभूने, कारण त्यांनी पित्याला म्हणजे देवाला आणि ख्रिस्ताला ओळखलं नसल्यामुळे ते असे करतात. आपण समजणं गरजेचं आहे. ते ख्रिस्त विरोधी पक्षातले, ते फुतकार टाकणार आहेत, ते सापाची पिल्लं आहेत. आपण काय करायचं? आपण ख्रिस्ताच्या मागे उभं राहून त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आणि स्वतःसाठी पण प्रार्थना करायची. कारण या जगामध्ये पाठलाग, छळ हो, काही हो, तुमचं माझं युद्ध दोनच गोष्टींबरोबर. एक म्हणजे स्वतःबरोबर, आपल्या देहावर भरोसा ठेवू नये म्हणून देहाबरोबर, आणि दुसरं युद्ध आकाशातील दुरात्म्यांबरोबर. हालेलुया. आपण इकडे थांबूया, इथून पुढची वेळ श्रुतिका. प्रेज द लॉर्ड. थँक्यू दादा, खूप छान तुम्ही वचनाद्वारे मार्गदर्शन केलं. देव तुम्हाला अधिकाधिक आशीर्वादित करो. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूयात. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणात ऋण सोडले आहे तशी तू आमची ऋणे आम्हाला सोडू, आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर आम्हाला वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. यादाती ईश्वरा आयुष्यभरा राखीचा आमेन.
Praise the Lord. God bless Hallelujah. you. Hallelujah, praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Praise the Praise Lord. the Good Lord. night. Thank you, sir. Good night. जय मसीह. Praise the Lord. Good night. Praise the Lord, Lord. जय मसीह. Good night. Praise the Lord, good night. Praise the Lord, good night.